आज आपण गावठी केळाचं शिकरण बनवणार आहे. तर चला, ही गावठी केळं माझ्या दारात आली होती आणि मला त्या ताईंनी सांगितलं, "घ्या ना, ₹25 डझन आहेत. एक एक्स्ट्रा देतो." तर चला, स्वस्त पडलीत. नाहीतर बाजारात गेल्यावरती ₹60-70 मिळतात. मग त्यांनी ₹25 13 नग दिली. तर चला, आपण गावठी केळांचं शिकरण करायचं आहे. तर ही सध्या मी 4 केळाचंच करणार आहे माझ्या एकट्यासाठी. तर ही मी छोटी कट करत आहे. गावठी केळं कशी खायला चांगली असतात. ती दाट आणि घट्ट असतात. त्याची चव चांगली असते. त्यामुळं ती गोड लागतात. त्यामुळं मला गावठी केळं आवडतात. साधी केळी कशी जरा आंबट असतात आणि ती केमिकलनं पिकवलेली असतात. ही तशी पिकवत नाहीत. ही केमिकल घालत नाहीत. ही ओरिजिनल पिकवतात. तर ही छोटी कटिंग केलेत. एका बाउलमध्ये मी घेतलेली आहेत. तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया 4 चमचे. 2, 3, 4 आणि मस्त पळीनं असं छान घोटून घेऊया म्हणजे ती एकजीव होती. त्यात आपल्याला दूध घालायचं आहे. चांगलं घोटून घेऊया. ती दाट आणि घट्ट असल्यामुळं जरा प्रेस करायला लागते जोरात. ती साध्या केळासारखी नसतात. त्यामुळे ही चांगली पौष्टिक केळी असतात. त्यामुळे जरा घट्ट असतात. त्याला जोर लावून एकजीव करायला लागते. ह्या केळांमुळे आपलं वजन वाढतं. थंडीमध्ये केळी खावी, त्यामुळं पौष्टिकपणा आपल्या शरीराला मिळतो. याच्यामध्ये पोटॅशियम असतं, जे आपल्या हितगल्टसाठी खूप चांगलं असतं आणि आपल्याला एनर्जी मिळते. जेव्हा आपण व्यायाम करायला जातो त्यावेळेस केळी खाऊन जातात. त्यामुळे इन्स्टंट एनर्जी आपल्याला मिळते. तर ह्याच्यामध्ये आपण दूध घालायला लागले म्हणजे आपल्याला कॅल्शियम आणि प्रोटीन दोन्ही मिळणार आहे. हे झालं आपलं शिकरण. बघा मी किती छान शिकरण केलेलं आहे. हे आहे आपल्या गावठी केळांचं शिकरण. थँक यू.